मित्रांनो, हा फक्त शार्क फिन अँटिना नाहीये, याच्यामध्ये कॅमेरा आहे। ही आहे सेगमेंट मधली पहिली गाडी जिच्यामध्ये मिळतो डिजिटल IRVM विथ इंटिग्रेटेड डॅश कॅम। मित्रांनो, ही आहे प्रीमियम एसयूव्ही टाटा हॅरियर। हे व्हेरियंट आहे फिअरलेस अल्ट्रा पेट्रोल ऑटोमॅटिक। सेगमेंट मधील पहिला फ्रंट आणि रियर कॅमेरा वॉशर फक्त या गाडीमध्ये मिळतो। सिक्वेन्शियल LED इंडिकेटर विथ DRL, कम्प्लीट LED हेडलाइट सेटअप विथ कॉर्नरिंग फंक्शन। ग्लोबल आणि भारत एनकॅप मध्ये 5 स्टार रेटेड गाडीमध्ये तुम्ही बघू शकता लेवल 2 ADAS पण पाहायला मिळेल। 18 इंचाचे लुनार ग्राफाइट अलॉय जे या गाडीला एकदम झकास आणि भारी रोड प्रेझेन्स देत। 205 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आणि पाठीमागे सुद्धा डिस्क ब्रेक। या गाडीचा रिअल प्रोफाइल एकदम अल्टिमेट आहे। कनेक्टेड LED टेल लॅम्प विथ सिक्वेन्शियल इंडिकेटर, वायफर वॉशर, डिफॉगर आहे, सोबतच पॉवर टेलगेट। 450 लिटरचा बूट स्पेस जो एका फॅमिलीचं सामान न्यायला पुरेसा आहे। ड्रायव्हरच्या कम्फर्टसाठी व्हेंटिलेटेड आणि इलेक्ट्रिकल ऍडजस्टेबल पॉवर सीट, 4 स्पोक लेदर रॅप स्टेअरिंग व्हील विथ टाटाचा इल्युमिनेटेड लोगो, लँड रोव्हर इन्स्पायर गिअर शिफ्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड आणि 6 ड्राईव्ह मोड्स, वायरलेस चार्जर आणि 65 वॅट चार्जिंग ऑप्शन मिळेल। ड्युअल झोन ऑटोमॅटिक AC, 14.5 इंचाची भली मोठी टच स्क्रीन आणि JBL ची साऊंड सिस्टीम मिळते, ज्याच्यामुळे गाडी चालवण्याची मजा द्विगुणित होते। आणि तुमच्या आमच्या आवडीचं सर्वात मोठं पॅनोरामिक सनरूफ या गाडीमध्ये मिळते, त्याच्यामुळे पावसाळ्यात गाडी चालवण्याचा आनंद वेगळाच आहे। सन ब्लाइंड्स, पिलर माउंटेड रिअर AC व्हेंट्स, सोबतच 65 वॅटचे 2 चार्जिंग सॉकेट्स, विंग टाईप हेडरेस्ट, आर्मरेस्ट आणि परफोरेटेड लेदर सीट्स, ज्यामुळे प्रवास एकदम सुकर होतो। आणि मुलांच्या सेफ्टीसाठी चाइल्ड सेफ्टी माउंट्स पण दिलेले आहेत। आणि अशा टाईपची ही प्रीमियम की मिळते आणि ज्याच्यामध्ये बूट ओपन करायसाठी स्पेसिफिक बटन दिलेले आहे। नवीन 1.5 लिटरचा हायप्रेन इंजिन मिळते, जे 167 bhp पॉवर आणि 280 Nm चं टॉर्क जनरेट करते। सोबतच याच्यामध्ये मिळतो 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर, जो तुम्हाला मायलेज काढून देणार 10 ते 15। 7 एअरबॅग असणाऱ्या या टाटा हॅरियरची एक शोरूम प्राइस आहे 24,13,000 रुपये आणि ऑन रोड घ्यायची झाली तर आपल्या महाराष्ट्रात येते 28.5 लाखात। तर 3.5 लाख रुपये जास्त देऊन क्रेटापेक्षा महाकाय एसयूव्ही तुम्ही घेणार का? कमेंट मध्ये नक्कीच सांगा।